नमस्कार. ॲचिव्हर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर पुणेमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट काय आहे, त्याचप्रमाणे कोणत्या फॉर्मॅटनुसार हे पाहिजे आणि हा जो काही PDF आहे हा कुठे अवेलेबल असेल ही संपूर्ण माहिती बघायची आहे. त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की पेड काउन्सिलिंग त्या ठिकाणी ॲचिव्हर मेडिकल काउन्सिलिंगची स्टार्ट झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आमची मदत पाहिजे असेल, ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन असेल, दोन्ही प्रकारची मदत पाहिजे असेल त्या ठिकाणी ते घेऊ शकतात. बऱ्यापैकी आमचे ॲडमिशन फुल झालेले आहे. ज्याही विद्यार्थ्यांना आमची मदत पाहिजे असेल त्यांनी त्या ठिकाणी तात्काळ संपर्क करावा. तर आपण या ठिकाणी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट विषयी बघूया. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हा जो काही फॉर्मॅट आहे हा CT सेलचं रजिस्ट्रेशन स्टार्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये अवेलेबल असतो. त्या फॉर्मॅटनुसार आणि जर एजनुसार तुम्हाला हा मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट बनवायचा आहे तर कोणत्या डॉक्टरचं बनवायचं हा सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न आहे. खताईपर्यंत मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे MBBS डॉक्टरचंच असलं पाहिजे. तुम्हाला या ठिकाणी तुमचं फुल नेम लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट तुम्ही बघू शकता ही जी काही संपूर्ण माहिती आहे ही डॉक्टरांना भरायची माहिती आहे. या ठिकाणी डॉक्टरांची सिग्नेचर, डॉक्टरांचं नेम आणि डॉक्टरांचा त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आणि या ठिकाणी डॉक्टरांचं त्या ठिकाणी स्टॅम्प पाहिजे आहे. या ठिकाणी ज्या दिवशी तुम्ही मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट घेतलेलं आहे ती डेट त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे. त्यानंतर मेडिकल प्रॅक्टिशनर त्या डॉक्टरांचा ॲड्रेस काय आहे म्हणजे हॉस्पिटलचा ॲड्रेस ते सुद्धा या ठिकाणी लिहायचं आहे. ही संपूर्ण माहिती जी की डॉक्टरांनी भरायची माहिती या ठिकाणी आहे. हा जो फॉर्मॅट आहे हा CT सेलच्या इन्फॉर्मेशन ब्राउचरवर त्या ठिकाणी ज्यावेळेस प्रोसेस स्टार्ट होती त्यावेळेस त्या ठिकाणी अवेलेबल होतो. या प्रकारे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आपण बघितलेला आहे. नेक्स्ट या ठिकाणी बऱ्याच मुलांचा त्या ठिकाणी प्रश्न असतो की सर हा मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट झेरॉक्स पेजवर पाहिजे का. तर या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे की मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ही या फॉर्मॅटची जी प्रिंट आहे ही डॉक्टरांच्या जे काही लेटर हेड किंवा टॅबलेट लिहायचं जे काही पेज असतं त्याला आपण लेटर हेड म्हणतो, त्या लेटर हेड किंवा लेटर पॅडवर तुम्हाला या मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचं प्रिंट काढायची आहे आणि ती प्रिंट त्या लेटर हेडवर काढल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ही संपूर्ण माहिती डॉक्टराकडून फिल करून घ्यायची आहे. या प्रकारे आपण मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट याविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आमचा व्हिडिओ आवडला त्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.